नकुलाने आजवर युधिष्ठिराला कधीच विरोध केला नव्हता, पण त्यालाही आता राहावे ना. नकुल म्हणाला, महाराज, गृहस्थाश्रम ज्याला नीट साधत नाही त्याच्याकडनं वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम हे कसे पूर्ण होतील? तयारी नसताना धरसोड करणाऱ्या पुरुषाला तामस ज्ञानी असं म्हणतात. ज्याला घर नाही, दार नाही, परिवार नाही, ज्याच्या घरी अन्न शिजत नाही, ज्याला कोणाचा आधार नाही किंवा दुसऱ्या कोणाला तो आधार देऊ शकत नाही, त्याला त्यागी असं म्हणता येणार नाही. त्याला भिकारी म्हणतात. त्याग करण्यासाठी जवळ आपल्या काही असायला लागतो. विकारांचा त्याग आपण करावा यासाठी वनात जायला लागत नाही. संन्यासी माणसाने आपलं सरळ मार्गाने जावं. ऋषी मुनींच्या अवघड मार्गाचं अनुसरण त्यांनी करू नये आणि दुर्दशा करून घेऊ नये. मानवी विचार हे वनामध्ये गेल्यामुळे सूक्ष्म जरी झाले तरी नष्ट होत नाहीत असं सर्वांनी सांगून झालं, पण युधिष्ठिराच्या मतामध्ये काही परिवर्तन झालं नाही. मग आता द्रौपदी ही जरी स्त्री असली तरी अबला नव्हती. धर्माचा सखोल अभ्यास तिने केलेला होता. पांचालीची प्रतिभा स्वतंत्र होती. ती म्हणाली, कुंती कुमार, आपण संन्यासाचा संकल्प सोडल्यामुळे आम्हाला दुःख झाले. दुःखाशिवाय आजपर्यंत आपण आम्हाला खरंच काहीही दिलेलं नाही. हो, आमच्या सुखाचा विचार आपण कधी केलाच नाही. आपण सदा आपल्या मनाप्रमाणे वागलात तरी सुद्धा आम्ही आपला त्याग केला नाही. एकदा तरी स्वजनांच्या आनंदाचा विचार करा आणि आम्हाला समाधान द्या. ज्यांच्या बळावर वनवासाचं दुःख आपल्याला झालं नाही, वनामध्ये अनेक यज्ञयाग आपण केले तरी आपल्याला कसलीही उणीव भासली नाही. त्या पराक्रमी बंधूंचं कौतुक करायचं सोडून स्वतःच्या काल्पनिक दुःखाला आपण गोंजारीत बसलेले आहात. भित्र्या पुरुषाचं जीवन निरर्थक समजतात. दुष्टांचा नाश करण्याचं सामर्थ्य क्षत्रियाजवळ असायलाच पाहिजे. प्रजेला सुख देण्यासाठी त्यांनी झटलंच पाहिजे. दुष्टांचं दमन आणि सज्जनांचं रक्षण हाच क्षत्रियाचा धर्म असतो. त्या धर्माचं पालन आपल्या बंधूंनी केलेलं आहे. आपल्याला ही पृथ्वी काही कुणी दान वगैरे दिलेली नाहीये. शास्त्र श्रवणाने किंवा यज्ञ करून किंवा तडजोड करून किंवा भीक मागून असं हे राज्य आपल्याला मिळालेलं नाहीये. संपन्न आणि पराक्रमी शत्रूचा वध करून आपण आपला जन्मसिद्ध हक्क प्रस्थापित केलेला आहे. पण आपल्याला भिकेचे डोहाळे लागले आहेत ना. आपण मला संन्यासी करायला निघाला आहात. पती म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाहीये? आपल्या मातेलाही प्रबळ पुत्र असूनही अनाथासारखं जीवन जगावं लागलेलं आहे याची तुम्हाला लाज वाटत नाही? स्वतःच्या क्षुद्र भावनेला महत्व देऊन आपण सर्वांना विनाश निराश करून टाकलेला आहे. आपल्यावर आपल्या बंधूंचं अतोनात प्रेम जर नसतं तर त्यांनी केव्हाच आपल्याला बंदी केलं असतं आणि आपण पृथ्वीचं शासन करण्यात आनंद मानला असता. मंद बुद्धीच्या पुरुषाला कल्याणकारक मार्ग कधी सुचतच नाही. पुत्रांचा वध झाला असूनही मी ताठ उभी आहे आणि आपण हातपाय गाळून बसलेले आहात. युधिष्ठिराच्या बुद्धीला अतिदुःखाने जडत्व आलं होतं. त्याची सारासार विचारशक्ती नष्ट झालेली होती. त्यामुळे आपला स्वधर्म हा त्याला अधर्म असा वाटायला लागलेला होता. सर्वांनी युधिष्ठिराच्या मोहनाशाचा प्रयत्न केला, पण नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. सर्वांचा उपदेश वाया गेला. शेवटी भीम म्हणाला, महाराज, आपल्याला पुन्हा म्हणून काही सांगायचं नाही असं कितीही ठरवलं तरी राहवत नाहीये. हो, विपरीत मार्गाचं आचरण, विपरीत मार्गाचं अनुसरण माझ्याकडनं पाहवलं जात नाहीये. व्याधी या दोन प्रकारच्या असतात, शारीरिक आणि मानसिक. शरीर आणि मन हे अलग असं करता येत नाही. एकाशिवाय दुसऱ्याला अस्तित्व नसतं. शारीरिक व्याधींनी मन व्यग्र होतं तर मानसिक व्याधींनी शरीराचं स्वास्थ्य बिघडतं. दोन्ही व्याधी परस्परावलंबी आहेत.
शरीरात जसं कफ वात पित्त हे शारीरिक गुण असतात, त्रिगुण असतात, त्यांची सामान्य साम्यावस्था असणं आवश्यक असतं. औषधांच्या साह्याने समता प्रस्थापित करता येते. तसं सत्व रजतम हे मानसिक गुण आहेत. मनाच्या स्वास्थ्यासाठी त्यांच्यातही स्वास्थ्य साम्य प्रस्थापित करावं लागतं. कित्येक पुरुष असे असतात की ते सुखात असूनही दुःखाचं स्मरण करतात आणि दुःखी होतात. तर कित्येक दुःखाचा परिणाम आपल्याला होऊ न देता सुखी माणसाप्रमाणे वागत असतात. वा, किती छान बोलणं आहे. आपल्या विलक्षण स्वभावामुळे आपण आता दुसऱ्या युद्धाची मानसिक युद्ध करायला तयार झालेला आहात. स्थूल युद्धात आम्ही आपलं सहाय्य करू शकलो. आमच्या पराक्रमामुळे जयमाळ आपल्या गळ्यात पडून आपला गौरवही झाला. पण दुसरं युद्ध आता जे आहे ते आपल्या अंतःकरणात आपणच सुरू केलेलं आहे. मनाशी संग्राम करायचा आहे. यावेळी आपण आता एकटे आहात. आम्ही आपल्याला सहाय्य करायला असमर्थ आहोत. स्थूल कौरवांचा पराभव करणं सोपं होतं. शत्रू समोर दिसत होता, पण मन हा न दिसणारा सूक्ष्म शत्रू आहे आणि त्याच्याशी लढण्याची साधनेही अतिसूक्ष्म असायला लागतात. याचा आपण विचार वगैरे केलेला असेलच. विकाररहित विचाराने स्थिर प्रज्ञा असेल तरच या संग्रामामध्ये आपला टिकाव लागेल. आपण मनाला जिंकलं तर कृतकृत्य व्हाल आणि न जिंकाल तर आपली काय अवस्था होईल विचार करावा. युद्ध स्थूल असो किंवा सूक्ष्म असो, दोन्हीकडेही परिणाम सारखेच. एका युद्धाचा परिणाम पाहूनही आपल्याला शहाणपण सुचत नाहीये. दुसऱ्या युद्धाला आपण तयार झालेला आहात. पूर्वी निर्बुद्धपणाने जुगारात सर्वस्व घालवलं आणि आता पुन्हा अविचाराने वागण्याची दुर्बुद्धी आपल्याला झाली आहे. तेव्हा आता काय आपली आज्ञा आहे ते ऐकायला भगवान श्रीकृष्णासह आम्ही उत्सुक आहोत. बोलावं काय ते, असं भीम म्हणाला. इथे पहिलं पर्व पूर्ण झालं. इथे आपण थांबूया. सद्गुरु श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. पूर्व परंपरेला अनुसरून प्रथम मी गणेशांना वंदन करते, नंतर मग देवी सरस्वती मातेला तिला वंदन करते, नंतर सद्गुरूंना वंदन करते आणि नंतर बोलायला सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदां भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये.